व्यवसायात मंदी आहे, ध्येय पूर्ण होत नाही. स्वामींचे हे शब्द तुम्हाला नक्की ऊर्जा देतील. स्वामी म्हणतायत, "अरे वेड्या, व्यवसायातील तोटा पाहून गिराईक कमी झाले म्हणून किंवा नोकरीत प्रगती होत नाही म्हणून डोक्याला हात लावून बसला आहेस का? रात्रंदिवस मेहनत करून प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही जेव्हा यश मिळत नाही, तेव्हा माझाच व्यवसाय का चालत नाही? देवाने माझे मार्ग का बंद केले?" असा संशय मनात बाळगून कर्माचे मैदान सोडून पळ काढण्याचा विचार करतोयस का? हा व्हिडिओ आज तुझ्या स्क्रीनवर अचानक आलेला नाही. जेव्हा जेव्हा माझा एखादा कष्टाळू भक्त यशाच्या अगदी जवळ असूनही मंदीमुळे किंवा पैशामुळे मागे फिरू पाहतो, त्याला कर्माची आणि जिद्दीची खरी ताकद समजावून सांगण्यासाठी मला यावं लागतं. हार मानण्याचा विचार मनातून काढून टाक. शांत चित्ताने ऐक. आज तुझा हा स्वामी तुला यशाच्या शिखरावर पोहोचवण्याचा महामंत्र सांगत आहे. माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तू नेहमी विचार करतोस की इतरांचे व्यवसाय किती छान चालतात आणि तुझ्याच वाट्याला हा संघर्ष का आला. पण वेड्या, व्यवसायातील चढउतार हे समुद्राच्या लाटांसारखे असतात, जे येतात आणि जातात. मंदी ही कायमस्वरूपी नसते. तो केवळ एक काळ असतो, जो तुझ्या संयमाच्या आणि कौशल्याची परीक्षा घेण्यासाठी येतो. जेव्हा झाडाची पाने गळतात, तेव्हा याचा अर्थ असा नसतो की झाड संपले. तर झाड हे नवीन पानांसाठी आणि नवीन सुरुवातीसाठी तयार होत असते. आज तुझा जो व्यवसायातील किंवा नोकरीतील कठीण काळ चालला आहे, तो तुला नवीन गोष्ट शिकवण्यासाठी आला आहे. जुन्याच पद्धतींना धरून बसू नकोस. काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल कर. नवीन कौशल्य शिक आणि पुन्हा दुप्पट हिमतीने उभा राहा. शेतकरी जेव्हा शेतात बी पेरतो, तेव्हा तो रोज शेत उकरून बघत नाही की झाड उगवले की नाही. तो फक्त पाणी घालतो, खत देतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. तुलाही तुझ्या कर्माचे बी पेरल्यानंतर संयम राखायला हवा. तुझा आजचा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न, आजचा घाम माझ्या दरबारात नोंदवला जात आहे. मी कधीही कोणाच्या कष्टाचा एक थेंबही वाया जाऊ देत नाही. योग्य वेळ येताच मी तुझ्या व्यवसायाची आणि यशाची सर्व बंद दारे स्वतःच्या हाताने उघडेन. जगाच्या बोलण्याने किंवा मंदीच्या भीतीने खचून जाऊ नकोस. श्री स्वामी समर्थ नामाचा अखंड जप कर. हे नाम तुझ्या बुद्धीला प्रकाश देईल आणि तुला यशाचे नवीन मार्ग शोधण्याची प्रेरणा देईल. उठ, चेहऱ्यावर एक करारी हसू आण आणि एक नव्या जिद्दीने कर्माच्या मैदानात उतर. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत तुला हरवण्याची ताकद या विश्वात कोणामध्येही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ.